गेल्या 2 ते 3 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय। त्यामुळे नाशिकच्या सप्तशृंगी गडावर धबधबे प्रवाहित होऊ लागले। त्यामुळे सप्तशृंगी गड पर्यटकांना खुणवत आहे। जणू काय स्वर्गच पृथ्वीवर उतरलाय असं वातावरण सध्या नाशिकच्या सप्तशृंगी गड परिसरात दिसून येत आहे। सप्तशृंगी गडाचं निसर्ग सौंदर्य खुलून आलेलं आहे। अनेक धबधबे प्रवाहित झालेले आहेत। मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेता हाय अलर्ट लक्षात घेता पर्यटकांनी या ठिकाणी येऊ नये असं आवाहनही प्रशासनाकडून केलं जात आहे। सप्तशृंगी गडावर आलो असून या ठिकाणी आता धबधबे जे आहे प्रवाहित झाले असून आज सप्तशृंगी गड हा भाविकांसाठी बंद करण्यात आलाय। मात्र आपण या ठिकाणी बघू शकतो हा जो इथं जो भाविकांनी वरचा जो लेवलला जो ट्रेन आहे त्या ठिकाणी धबधबे जे आहे ते प्रवाहित झाले असून या ठिकाणी मुसळधार पाऊस हा सकाळपासून सुरू असून या ठिकाणी काही पर्यटक देखील आपल्याला या ठिकाणी दिसतात आहे। मात्र या ठिकाणी वाहतुकीसाठी सगळ्या गाड्या बंद केलेल्या आहेत। मात्र या ठिकाणी सगळीकडे धुक्याची चादर पसरली असून आता सकाळपासून या ठिकाणी पावसाने देखील जोर वाढल्यामुळे या सप्तशृंगी गडावर जे आहे मोठ्या प्रमाणावर पावसाने हजेरी आपण या चित्रांमध्ये बघू शकतो। इथल्या निसर्ग सौंदर्य जे आहे हे मोठ्या प्रमाणावर खुलून आलेलं असून या ठिकाणी सगळा जो धबधबे आहे हे प्रवाहित झालेले असून या ठिकाणी सकाळपासूनच जोरदार मुसळधार पावसाने सुरुवात केल्याने आता या ठिकाणी प्रवाशांना देखील बस असू वाहन असू हे पूर्णपणे बंद करण्यात आले नाही। मात्र सप्तशृंगी गडावर जेवढे धबधबे आहे हे पूर्ण प्रवाहित झाले नाही। जणू काय निसर्ग स्वर्गच काय धरतीवर उतरला की काय असा भास या ठिकाणी होत आहे। जय महाराजसाठी संतोष खताळ, नाशिक, सप्तशृंगी गड।